नमस्कार, मी प्रथमेश मोरे पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते। एकनाथ गणेश फेस्टिवलवरून बारामतीमध्ये महायुतीतील संघर्ष आता चव्हाट्यावरती आलेला आहे। अजित पवार उद्घाटनाला आले नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हे चांगलेच भडकलेले आहेत। महायुतीच्या नेत्यांच्या बॅनरवर अजित पवारांच्या फोटोवरती शिवसेना जिल्हाध्यक्षांनी काळा कपडा टाकलेला आहे। पोलीस आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये यावेळी बाचाबाची देखील बारामतीमध्ये झालेली आहे। हे दोन दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांचे बॅनर लावण्यात आलेले होते, मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं यावरती काळा फडका टाकलेला आहे आणि त्यानंतर पोलीस आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे। जनतेचा कार्यक्रम म्हणून अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं। आम्ही त्यांना 3-4 वेळा वेळोवेळी विनंती केली, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली, परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली। परंतु जिथे गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं, त्याचं उद्घाटन करायचं टाळलं। त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या खर्चानी जी बॅनर लावलेले आहेत तिथं आम्ही अजितदादांचं बॅनर कपड्यांनी झाकून टाकत आहोत। अशा पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत। आमचे बारामतीचे प्रतिनिधी जयकुमार जाधव। जयकुमार, बारामतीमध्ये पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामधील संघर्ष हा चव्हाट्यावर आलेला आहे, काय अधिक माहिती आहे? बारामतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सुरेंद्र जेवरे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी एकनाथ गणेश महोत्सव असा एक कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला माननीय अजितदादा पवार राज्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार यांना आमंत्रित केलं होतं आणि विशेष अतिथी म्हणून गिरीश महाजन आणि श्रीकांत शिंदेला देखील आमंत्रण देण्यात आलं होतं। परंतु वेळ अभावी त्यांनी कार्यक्रमाला नंतर उपस्थित हो असं सुरेंद्र जेवरे यांना सांगण्यात आलं होतं। परंतु रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावरती होते। तालुक्यातील अनेक छोट्या गणेश मंडळांना त्यांनी उपस्थिती लावली, परंतु सुरेंद्र जेवरेंनी हे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावायला नकार दिला। म्हणून सुरेंद्र जेवरे कुठेतरी नाराज झाले। शिवसेना शिंदे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांनी जे होर्डिंग लावण्यात आले होते, ज्या होर्डिंगवरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि उजव्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि त्यांचा फोटो, त्यांचं जे होर्डिंग आहे ते एका काळ्या रंगाच्या कापडाने झाकत निषेध करण्यात आलेला आहे। ज्यावेळी ते काळ्या कापडाने झाकत होते त्याचवेळी पोलिसांना सूचना मिळाल्यानंतर पोलीस त्या घटनास्थळी धाव घेतली आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरेंद्र जेवरे यांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी गोळा झाले। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भिगवण चौक आणि तीनाती चौकामध्ये तैनात करण्यात आला आहे। कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे। परंतु आता बारामतीमध्ये महायुतीतील जे घटक पक्ष आहेत त्यांच्यात बाचाबाची होण्याची शक्यता आता दाट वर्तवण्यात येत आहे। नक्कीच जयकुमार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।